Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environment Science, DC College, Baramati. In today's lecture, this is our third unit, that is the water pollution. In previous lecture, we have to study, or in previous unit, we have to study soil pollution and control of soil pollution, how to control soil pollution. In this lecture, we have to study water pollution. First of all, introduction, definition. Water pollution is the contamination of a water body usually as a result of human activities. Water pollution म्हणजे काय तर contamination of a body by introducing the foreign particles into the water and that disturb the physical, biological and chemical properties of water is called as the water pollution. Water pollution म्हणजे काय तर contamination आहे वॉटर बॉडीचं. कशामुळे तर जे काही केमिकल्स आहेत किंवा जे काही पोल्युटंट्स आहेत त्याच्यामुळे वॉटर बॉडीचं कंटॅमिनेशन होतं आणि वॉटर बॉडीच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या डिस्टर्ब होतात ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटी. याला आपण वॉटर पोल्युशन असं म्हणतो. द ॲडिशनल ऑफ हार्मफुल केमिकल्स टू नॅचरल वॉटर. Source of water pollution in the United States include industrial waste, runoff from field treated with chemical fertilizers and runoff from areas that have been mined. ह्याच्यामध्ये काय आहे तर नॅचरल वॉटर कशामुळे पोल्युटेड होतं तर युनायटेड स्टेटमध्ये जे काही इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी आहे, रन ऑफ आहे फील्ड ट्रीटेडचा, त्यात केमिकल फर्टिलायझर पाण्यामध्ये जातात, त्याच्यामुळे जे काही वॉटरचं पोल्युशन होत आहे. वॉटर पोल्युशन इज द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर बॉडीज लाईक ओशियन्स. वॉटर बॉडी मग कोणत्या वॉटर बॉडी कंटॅमिनेट होतात? पहिले ओशियन्स आहेत, सीज आहेत, लेक्स आहेत, रिव्हर आहे, ॲक्विफर्स आहेत अँड ग्राउंड वॉटर आहे. हे सगळं कंटॅमिनेट होते युजली कॉज ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटीज. आणि हे सगळं मेनली कशामुळे होते तर ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे होते. वॉटर पोल्युशन इज एनी चेंज इन द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. आणि पोल्युशन झाल्यामुळे काय होते तर वॉटरच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा जे काही प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या डिस्टर्ब होतात किंवा त्या आणि त्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर परिणाम होतात. मग सोर्सेस कोणते कोणते आहेत वॉटर पोल्युशनचे? सम ऑफ द मोस्ट कॉमनली ऑकरिंग वॉटर पोल्युटंट्स आर डोमेस्टिक वेस्ट आहेत. काही ठिकाणी डोमेस्टिक जे काही वेस्ट आहे ते ॲज इट इज पाण्यामध्ये टाकले जाते किंवा जे काही मंदिरामधले वगैरे निर्माल्य आहे आपण म्हणतो ते पण ॲज इट इज पाण्यामध्ये टाकले जाते. त्याच्यामुळे जे काही वॉटर बॉडी आहे त्या पोल्युटेड होतात किंवा तिथलं जे काही पाणी आहे ते खराब होते, त्या वॉटरच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. देन इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे. हे जे काही इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे ते इंडस्ट्रियल इफ्लुएंट डायरेक्टली त्याच्यावर ट्रीटमेंट न करता डायरेक्टली ते वॉटर बॉडीमध्ये सोडतात ते, त्याच्यामुळे पण वॉटरचं पोल्युशन हे मोठ्या प्रमाणात होते. इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स. आता आपण जे काही ॲग्रिकल्चर फील्ड आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइड वगैरे पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड्स आपण अप्लाय करतो. ज्यावेळेस पाऊस येतो किंवा रेनफॉल अकर होतो त्यावेळेस ते सरफेस रन ऑफ थ्रू ते जे काही पेस्टिसाईड आहेत ते किंवा जे काही इन्सेक्टिसाईड आहेत ते वॉटर बॉडीला जाऊन मिळतात ते, त्याच्यामुळे युट्रॉफिकेशन होते. अल्गल ब्लूम जे काय आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या वॉटर बॉडीमध्ये इन्क्रीज होतं आणि ते अल्गल ब्लूम इन्क्रीज झाल्यामुळे जे काही सनलाईट पेनिट्रेशन जे काही होतं आहे त्या वॉटर बॉडीमध्ये ते होत नाही. त्याच्यामुळे तिथले जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांची संख्या कमी होती किंवा त्यांच्या जे काही लाईफ सायकल आहे ती डिस्टर्ब होती. देन डिटर्जंट अँड फर्टिलायझर. हे गावाकडं वगैरे म्हणजे मोठमोठ्या नदी वगैरे पाणवटे आहेत तिथे धुणं धुतलं जाते. गाई गुरं वगैरे असतात त्यांना धुण्यासाठी वगैरे ते नदीवर किंवा कालव्यावर वगैरे नेतात, म्हणजे त्याच्यावरून पण सोर्स आहे हा वॉटर पोल्युशनचा. सम ऑफ द वॉटर पोल्युशन दॅट इज कॉज्ड बाय डायरेक्ट सोर्सेस. म्हणजे ह्याचे दोन सोर्सेस आहेत मेनली, डायरेक्ट सोर्स आणि इनडायरेक्ट सोर्स. डायरेक्ट सोर्स म्हणजे जे डायरेक्टली त्याच्या नावातच आहे जे डायरेक्टली ॲज इट इज वॉटरमध्ये सोडले जातात. इनडायरेक्टली म्हणजे जे काही वॉटरमधले कंटेंट आहेत त्याच्यासोबत त्यांचा मिक्स होऊन जे काही पोल्युटंट तयार होतात त्याला आपण इनडायरेक्ट सोर्सेस म्हणतो. मग डायरेक्ट सोर्स कोणते आहेत? सच ॲज फॅक्टरीज, वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीज, म्हणजे हे झाले डायरेक्ट सोर्स. रिफायनरीज एक्सेट्रा दॅट डायरेक्टली रिलीज वेस्ट अँड हार्मफुल बाय प्रोडक्ट्स इन टू द नियरेस्ट वॉटर सोर्स विथाऊट ट्रीटिंग देम. म्हणजे हे ज्या काही फॅक्टरीज आहेत हे किंवा ह्या रिफायनरीज आहेत, वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटीज आहेत, हे त्यांचं जे काही वेस्ट आहे ते डायरेक्टली वॉटर बॉडीमध्ये सोडतात किंवा डायरेक्टली वॉटर बॉडीजमध्ये रिलीज करतात ते, त्याच्यामुळे विथाऊट ट्रीटिंग त्याच्यावर काहीही ट्रीटमेंट करत नाही. इनडायरेक्ट सोर्स इन्क्लूड पोल्युटंट्स दॅट एंटर द वॉटर बॉडीज व्हाया ग्राउंड वॉटर ऑर सॉईल ऑर व्हाया द ॲटमॉस्फिअर अँड ॲज ॲसिड रेन. मग हे ज्यावेळेस
हे ॲसिड रेन वगैरे होतो ज्यावेळेस, तर ॲसिड रेन झाल्याच्यानंतर पण तो रेन डायरेक्टली वॉटर बॉडीमध्ये एंटर होतो किंवा जातो. मग त्याच्यामुळे पण जे काही वॉटरचं pH वगैरे आहे तर ते चेंज होते. मग इफेक्ट्स काय होतात? सोर्सेस आपण बघितले वॉटर पोल्युशनचे काय आहे, तर मग त्याचे इफेक्ट्स काय आहेत? इफ वॉटर पोल्युशन झाले वेगवेगळे डिसीजेस होतात. इन ह्युमन्स ड्रिंकिंग ऑर कन्झ्युमिंग पोल्युटेड वॉटर इन एनी वे हॅज मेनी डिसॅस्ट्रस इफेक्ट्स ऑन आवर हेल्थ. आणि ह्युमनला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज होतात. त्या डिसीजेसमध्ये कॉजेस टायफॉईड आहे, कॉलेरा आहे, हिपॅटायटिस आहे अँड व्हेरियस अदर डिसीजेस. देन डिस्ट्रक्शन ऑफ इकोसिस्टीम. जी काही इकोसिस्टीम आहे किंवा जी काही इकॉलॉजी आहे ते डिस्ट्रक्ट होती आहे. इकोसिस्टीम आर एक्स्ट्रीमली डायनॅमिक अँड रिस्पॉन्ड टू इव्हन स्मॉल चेंजेस. म्हणजे जी काही इकोसिस्टीम आहे ही डायनॅमिक आहे आणि थोडासा जरी चेंज झाला तर ती रिस्पॉन्ड करते किंवा रिॲक्ट करते. वॉटर पोल्युशन कॅन कॉज द एंटायर इकोसिस्टीम टू कोलॅप्स. आणि वॉटर पोल्युशनमुळे जी काही एंटायर इकोसिस्टीम आहे एखादी स्पेसिफिक ती कोलॅप्स्ड होते इफ लेफ्ट अनचेक. आणि आपण ते योग्य वेळीच त्याची दखल घेतली गेली पाहिजे. देन युट्रॉफिकेशन आहे. मी मागच्या स्लाईडमध्ये ज्यावेळेस मी एक्सप्लेन करत होते त्यावेळेस मी युट्रॉफिकेशन म्हणजे काय, युट्रॉफिकेशन म्हणजे काय तर एक्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रेट अँड फॉस्फेट इन द वॉटर बॉडी. ज्यावेळेस ह्या नायट्रेट आणि फॉस्फेटचं वॉटर बॉडीमध्ये एक्सेस कॉन्सन्ट्रेशन होतं त्यावेळेस जे काही अल्गल ब्लूम आहे त्याची ग्रोथ जास्त प्रमाणात वाढते वॉटरच्या सरफेसवर. आणि ते अल्गल ब्लूम जास्त वाढल्यामुळे जे काही ऑक्सिजनची लेवल आहे वॉटरमधली ती कमी होते आणि जे काही सनलाईट पेनिट्रेशन होतं आहे वॉटर बॉडीमध्ये ते होत नाही. म्हणजे जे काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत त्यांना सनलाईट प्रॉपर भेटत नाही. त्याच्यामुळे तिथली जी काही इकोसिस्टम आहे ती डिस्ट्रक्ट होती किंवा डॅमेज व्हायला सुरुवात होते. केमिकल्स इन वॉटर बॉडी इनकरेज द ग्रोथ ऑफ अल्गी. अल्गी ग्रो होतात ते युट्रॉफिकेशनमुळे. दिस अल्गी फॉर्म अ लेअर ऑन टॉप ऑफ द पॉन्ड ऑर लेक. बॅक्टेरिया feed on this algae and this decreases the amount of oxygen in the water body severely affecting the aquatic life there. आणि ह्या सगळे हे युट्रॉफिकेशनमुळे जी काही ॲक्वॅटिक लाईफ आहे तिथली ती डिस्टर्ब होते. इफेक्ट्स ऑन द फूड चेन. मग फूड चेनवर पण ह्या वॉटर पोल्युशनचे खूप सारे इफेक्ट होतात. डिस्ट्रप्शन इन फूड चेन. फूड चेन हा डिस्टर्ब होतात ते वेन टॉक्झिन्स अँड पोल्युटन्स इन द वॉटर आर कन्झ्युम्ड बाय ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जे काही टॉक्झिन्स आहेत ॲक्वॅटिकमध्ये वाढलेले ते टॉक्झिन्स ज्यावेळेस फिश वगैरे आहेत ते इनहेल करतात किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जातात त्यावेळेस ते मग फूड चेनमध्ये एंटर होतात. विच आर देम कन्झ्युम्ड बाय ह्युमन्स. म्हणजे मग ह्याच्यामध्ये बायोमॅग्निफिकेशन एक वर्ड वापरला जातो. म्हणजे बायोमॅग्निफिकेशन काय आहे तर जे कॉन्सन्ट्रेशन आहे एखाद्या टॉक्झिक सबस्टन्सचं ते इन्क्रीज होत जाते. जसं जसं फूड चेन ट्रॉफिक लेवल जशी इन्क्रीज होत जाते तसं तसं ते कॉन्सन्ट्रेशन आहे जे टॉक्झिनचं किंवा ज्या केमिकलचं पोल्युटंटचं ते बॉडीमध्ये इन्क्रीज होतं त्याला आपण बायोमॅग्निफिकेशन म्हणतो आहे. द इफेक्ट्स ऑन द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होतात तर द टॉक्झिक वॉटर. मग वॉटर टॉक्झिक होते. थर्मल हिटिंगमुळे पण इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जे काय आहे ते वाढते. देन आवर सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे हे इफेक्ट्स आहेत इन्व्हायरमेंटवर. इफेक्ट्स ऑन ॲनिमल्सवर काय इफेक्ट आहे. 200 टर्टल्स इन ऑस्ट्रेलिया सराउंड वेस्ट डाय इच इयर. वॉटर्स डाय इच इयर. मग जे काही 200 टर्टल आहेत ऑस्ट्रेलियामध्ये त्या डाय होतात. ते का होतात तर पोल्युशन झाल्यामुळे. मग हा इफेक्ट आहे ॲनिमल्सवरचा. देन इफेक्ट ऑन ह्युमनवर काय इफेक्ट होतं. डिसीजेस कॉज होतात वेगवेगळे. ड्रिंकिंग कंटॅमिनेटेड वॉटर. ह्युमनला कंटॅमिनेटेड जे काही वॉटर आहे ते ड्रिंक करावं लागते. स्विमिंग इन पोल्युटेड वॉटरमध्ये स्विम करावे लागते. कॉन्टॅक्ट विथ केमिकली पोल्युटेड वॉटर. आणि त्यांचा जो काही कॉन्टॅक्ट आहे ती केमिकली पोल्युटेड वॉटरमध्ये होते. म्हणजे त्यांना वेगवेगळे स्किन डिसीज, आय इरिटेशन, डायरिया, कॉलरा, टायफॉईड असे सगळे आजार होऊ शकतात. इफेक्ट्स ऑन ॲनिमल्सवर अजून काय इफेक्ट होतात. बर्ड्स अँड मॅमल्स बिकम कोटेड विथ ऑइल. म्हणजे ज्यावेळेस ऑइल स्पिल होतं ऑइल स्पिल हा पण एक सोर्स आहे वॉटर पोल्युशनचा. ऑइल स्पिल झाल्यामुळे जे काही बर्ड्स किंवा मॅमल्स आहेत त्यांच्यावर कोट ते तयार होते ऑइलचा आणि ते त्यांच्या डे टू डे लाईफसाठी खूप हार्मफुल आहे. मग प्रिव्हेन्शन काय घेऊ शकतो आपण ह्याच्यापासून. द बेस्ट वे टू प्रिव्हेंट लार्ज स्केल वॉटर पोल्युशन इज टू ट्राय अँड रिड्यूस द हार्मफुल इफेक्ट्स. आपण ट्राय करू शकतो जे काही हार्मफुल इफेक्ट आहेत ते रिड्यूस करण्याचा, ते कमी करण्याचा. देर आर व्हेरियस स्मॉल चेंजेस वी कॅन मेक टू प्रोटेक्ट आवर सेल्फ फ्रॉम अ स्कॅरी फ्युचर व्हेअर वॉटर इज स्कार्स. मग आपण आपलं फ्युचर आहे ते पाण्याचा दुष्काळ होण्यापासून वाचू शकतो जर आपण आत्ताच पाण्याचा योग्य वापर केला किंवा त्याचं जे काही पोल्युशन आहे ते नाही केलं तर. सेव्ह वॉटर. द वॉटर सेव्ह करायचं तर कसं करायचं. कन्झर्विंग वॉटर इज आवर फर्स्ट एम. आणि वॉटर कन्झर्वेशन करायचं हे आपलं फर्स्ट एम आहे. फर्स्ट आपलं हेतू आहे की वॉटर आपण कन्झर्व केलं पाहिजे. वॉटर वेस्टेज इज अ मेजर प्रॉब्लेम ग्लोबली अँड वी आर ओनली नाऊ वेकिंग अप टू द इश्यू. आणि वॉटर कन्झर्वेशन हे ग्लोबली हा प्रॉब्लेम आहे वॉटर पोल्युशन किंवा वॉटर. त्याच्यामुळे आपण हे कन्झर्व केलं पाहिजे का तर ते मेंटेन राहिलं पाहिजे. फ्रेश वॉटर आपल्याला पिण्यासाठी वगैरे ते शिल्लक राहिलं पाहिजे. सिम्पली स्मॉल चेंजेस यू कॅन मेक डोमेस्टिकली विल मेक अ ह्यूज डिफरन्स. आपण जर स्मॉल चेंजेस केला तर
आपल्यापासून जर आपण सुरुवात केली, आपण स्मॉल चेंजेस केल्या तर त्याचा खूप मोठा असा इफेक्ट आपण बघू शकतो. बेटर ट्रीटमेंट ऑफ सिवेजला बेटर अशी ट्रीटमेंट आपण दिली पाहिजे. सो ट्रीटिंग वेस्ट प्रोडक्ट्स बिकॉज डिस्पोजिंग ऑफ इट इन वॉटर बॉडी हेल्प रिड्यूस वॉटर पोल्युशन ऑन लार्ज स्केल. वॉटर पोल्युशन आपण रिड्यूस करू शकतो. म्हणजे सिवेजला जर ट्रीटमेंट केली तर आपण लार्ज स्केलवर वॉटर पोल्युशन रिड्यूस करू शकतो. ॲग्रिकल्चर और अदर इंडस्ट्रीज कॅन रियूज दिस वेस्ट वॉटर बाय रिड्युसिंग इट्स टॉक्झिक कंटेंट्स. जर एखाद्या इंडस्ट्रीचं वॉटर आहे त्याच्यामधलं जर आपण टॉक्झिक कंटेंट्स रिमूव्ह केले आणि तेच पाणी जर आपण ॲग्रिकल्चर फील्डला दिलं तर ॲग्रिकल्चर फील्डवरचं जे काही पाण्याचा सोर्स आहे ते पाणी त्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आपण यूज करू शकतो. यूज इन्व्हायरमेंटली फ्रेंडली प्रोडक्ट्स आणि इको फ्रेंडली जे काही प्रोडक्ट आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत. इको फ्रेंडली प्रोडक्ट म्हणजे काय तर त्याचा इन्व्हायरमेंटवर कोणताही हार्मफुल इफेक्ट होत नाहीत असे प्रोडक्ट आपण यूज करायचे. बाय युजिंग सॉल्युबल प्रोडक्ट्स दॅट डू नॉट go on to become pollutant, we can reduce the amount of water pollution caused by household. Then turn off म्हणजे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण वॉटर पोल्युशन कंट्रोल करू शकतो किंवा वॉटर हे कॉन्झर्व करू शकतो. टर्न ऑफ द रनिंग वॉटर. आता नळ वगैरे एखादा चालू असेल त्याच्यामधनं पाणी वगैरे गळत असेल तर आपण तो बंद करू शकतो ह्या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे. देन डू नॉट फ्लश इट. फ्लश करायचं नाही आहे. सिगारेट आहे, कंडोम्स आहे, कॉटन स्वॅप्स आहेत, डिसॅपर्स आहेत, मेडिकेशन आहे, नीडल्स आहे, पेपर टॉवेल्स आहे, टॉपॉन्स आहे, वाईप्स आहे, म्हणजे हे फ्लश करायचे नाही आहेत. देन फर्टिलाइज करेक्टली. देन पार्टिसिपेट इन क्लीनअप जे काही प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे. जॉईन अ स्पेशल सोसायटी डिवोटेड टू द प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर पोल्युशन. म्हणजे काही वेगवेगळे क्लब आहेत ते तसे स्पेशल सोसायटी क्लब आहेत ते जॉईन करायचे. कशासाठी तर प्रिव्हेन्शन करण्यासाठी वॉटर पोल्युशनचं. देन स्प्रेड अवेअरनेस. मग आपण आपण आता ॲज अ इन्व्हायरमेंट सायन्स स्टुडंट म्हणून आपण अवेअरनेस केला पाहिजे की वॉटर पोल्युशन होते, मग ते कसं कमी केलं पाहिजे. सुरुवाती आपण आपल्यापासून केली तरच मोठा बदल आपल्याला घडून येणार आहे किंवा दिसणार आहे. ह्या इमेजमध्ये दाखवलं गेलं आहे वॉटर किती पोल्युटेड झाले आहे आणि किती मेनली जे काही वॉटर पोल्युशन आहे ते ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे झाले. आता इथे वरच्या ह्या पिक्चरमध्ये दाखवलं गेलेलं आहे की खूप सारा कचरा आहे, त्या कचऱ्याच्या बाजूला पाणी आहे आणि त्याच्यामुळे तिथलं जे काही रेसिडेन्शियल एरिया आहे तो डिस्टर्ब होतो आहे. आता ह्या 2 नंबर याच्यामध्ये दाखवलेलं आहे की हे जे काही केमिकल वगैरे आहेत ते डायरेक्टली वॉटर बॉडीमध्ये सोडले जात आहेत. देन इथं पण म्हणजे हे प्रत्येक डायग्राममध्ये वॉटर पोल्युशन होतं आहे ते दिसतानाच इमेज आपल्याला अशा दिसत आहेत की ह्याचे खूप सारे हार्मफुल इफेक्ट हे तिथल्या सोसायटीवर तिथले ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यावर होतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला वॉटर पोल्युशन आहे ते प्रिव्हेंट करणं किंवा कंट्रोल करणं गरजेचं आहे. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी वॉटर पोल्युशन, सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन, कंट्रोल मेजर्स ऑफ वॉटर पोल्युशन अँड इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. रिगार्डिंग टू दिस, इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज आस्क. थँक्यू.